नमस्कार. जस्ट रिवाइज येई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवर महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महाजनको या सगळ्या टेक्निकल एक्झाम्सविषयी ज्या काही अपडेट्स असतील, इन्फॉर्मेशन असतील, मग त्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल असतील, अभ्यासाबद्दल असतील, एक्झामबद्दल असतील, तर ते सगळ्याचे अपडेट्स मी तुम्हाला देत असते. तर आजचा व्हिडिओ हा महाजनको टेक्निशियन 3च्या वॅकन्सीजविषयी आहे. तुम्हाला समजलंच असेल की 800 जागांची ही वॅकन्सी रिक्रुटमेंट आलेली आहे. जागा 800 आहेत, पण तुम्हाला त्यातली एकच हवी आहे. सो आत्तापासून एक्झाम डेट कधी आहे, एक्झाम होईल की नाही, एक्झाम डिले होईल का, कट ऑफ किती लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्यापेक्षा आत्तापासून अभ्यासाला लागा. आपल्याकडे जवळजवळ 2 ते 3 महिने आहेत. एक्झाम डिसेंबरशिवाय तर काय होणार नाही किंवा डिसेंबरच्या पुढंही जाईल. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर ॲडव्हर्टाईजमेंट दिसते. तर सगळ्या कास्टच्या मिळून 800 जागा आहेत आणि ॲडव्हर्टाईजमेंट हेही दिलं आहे की हा जो 10-15 दिवसाचा पिरियड आहे, म्हणजे 10-15 दिवस अगोदरची ॲडव्हर्टाईजमेंट आली आहे ती तुम्हाला डॉक्युमेंट्स काढून ठेवण्यासाठी अपडेट करण्यासाठी आलेली आहे. सो या 15 दिवसात तुमचं काही SCBCचे डॉक्युमेंट्स असतील किंवा जातीचे दाखले असतील किंवा आणि काही डॉक्युमेंट्स असतील तर ते आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर फॉर्म फिलअप लिंक ही 26/10/2024 पासून सुरू होईल. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याच्याबद्दल आपण त्यावेळी बोलूच. तर सध्या रिक्रुटमेंट आली आहे, तर डॉक्युमेंट्स काढून ठेवा, ते प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दलसुद्धा आपण बोलूच, कारण यामध्ये आता टेक्निशियन 3 ही तर ITIसाठी वॅकन्सी आहे, पण बरेच स्टुडंट हे हायर एज्युकेशनसाठी सुद्धा गेले असतील. सो काहीजण महाट्रान्सको, महाडिस्कॉमची प्रिपरेशनसुद्धा करत असतील. सो आता महाडिस्कॉमची एक्झामसुद्धा जवळ आली आहे, त्यांचंही प्रिपरेशन चालू असेल. तर तुमची जी टेक्निशियन 3च्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल आपण ही महाडिस्कॉमची एक्झाम झाली की आपण त्यावरसुद्धा बोलू. त्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन डिटेलमध्ये की कसं प्रिपरेशन करायचं 2-3 महिन्यांमध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवर अजून एक पॉईंट दिसतो आहे जो सगळ्यांच्या आवडीचा आहे, महाट्रान्सको एक्झाम डेट. तर ती अजून तरी आलेली नाही आहे आणि आता ऑक्टोबर पण संपला, परत आता इलेक्शन्स येतील, मग आता एक्झाम येईल नोव्हेंबर-डिसेंबर नंतर. सो एक्झाम डेटचं खरंच टेन्शन घेत बसू नका. तुम्हाला जे 1-2 महिने एक्स्ट्रा मिळत आहेत तो चांगला युटिलाइज करा, अभ्यास करा. एक्झाम डेट आपल्या हातात नाही आहे, कारण काही इंटरनल गोष्टी असतात, त्यामुळं कदाचित लेट झाला असेल. कारण आता बघा, टेक्निशियन 3ची वॅकन्सीसुद्धा आपण बरेच दिवस वाट बघत होतो, पण ते आत्ता रिक्रुटमेंट आले. कदाचित आता महाट्रान्सको, महाडिस्कॉमचं कसं झालं, एकदा ॲडव्हर्टाईजमेंट आली, परत ॲडव्हर्टाईजमेंट काढली, परत फॉर्म भरून घेतले. हा सगळा घोळ होऊ नये म्हणून महाजनकोने ही ॲडव्हर्टाईजमेंट लेट दिली असेल, कारण आता SCBCचं आरक्षण द्यायचं हे कन्फर्म झालं आहे. त्याच्यानंतर कदाचित ही ॲडव्हर्टाईजमेंट काढली असेल. सो काही इंटरनल गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात. सो फक्त पेशन्स ठेवून अभ्यास करत राहा. एक्झाम डेट नक्की येईल. कारण तुम्ही जर विचार केलात तर ॲडव्हर्टाईजमेंट किंवा ॲडव्हर्टाईजमेंट येत नव्हती, फॉर्म फिलअप लिंक सुरू होत नव्हती. म्हणून जर आपण आंदोलन करू शकतोय, तर एक्झाम होणार नाही किंवा एक्झाम झाली नाही तर काय होईल याची काळजी महाट्रान्सकोला सुद्धा आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट काढले याचा अर्थ त्यांना एम्प्लॉईज हवे आहेत. सो ते एक्झाम घेणारच आहेत. आपलं काम आहे अभ्यास करणं, कारण आपल्याला पोस्ट काढायची आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, ज्यांना खरोखर पोस्ट काढायची असते ते असे किरकोळ गोष्टींचा विचार करत बसत नाहीत. एक्झाम डेट कधी येईल की नाही, कारण त्यांना माहीत आहे एक्झाम ही होणारच आहे. तर ते अभ्यास करत असतात आणि आपण काय करत असतो, तर एक्झाम डेट कधी येईल म्हणजे स्वतः पण डिस्ट्रॅक्ट व्हायचं आणि दुसऱ्यांना पण करायचं. सो असं करू नका, तुम्हीसुद्धा अभ्यास करा. एवढंच मी सांगू शकते तुम्हाला. तर आता आपण जाऊया पुढच्या टॉपिकवर.
की बऱ्याच जणांना प्रश्न असतो, कारण ITI स्टुडंट्सना हे म्हणजे मला असं वाटतं की इंजिनिअरिंग आणि डिप्लोमापेक्षा थोडासा कमी गायडन्स मिळालेला असतो. त्यामुळे ते भरपूर कन्फ्युज्ड असतात की क्लासेस करायचे की सेल्फ स्टडी करायचा. तर माझं असं मत आहे की तुम्हाला वेळ असेल, तुम्ही पूर्णपणे वेळ जर अभ्यासासाठी देत असाल तर तुम्ही नक्कीच क्लासेस करू शकता. आणि तुम्ही फीज अफोर्ड करू शकत असाल तर काहीच हरकत नाही आहे क्लासेस करण्यासाठी. तुम्हाला उलट जास्त गायडन्स मिळतो आणि नेमकं काय अभ्यास करायचा आहे हे कळतं. फक्त काय आहे, क्लासेस लावले आणि आपलं काम झालं, आता आपलं सिलेक्शन होऊन जाईल. ते जे टेस्ट सिरीज देतात, प्रॅक्टिस घेतात, तेवढ्यावर माझं सिलेक्शन झालं होईल हे असं मनातही आणू नका. कारण क्लासेस जरी लावले तरी त्याचा किती उपयोग करायचा आणि कसा उपयोग करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही समजा दिवसभरात एक 3-4 तास लेक्चर्स केले तर राहिलेल्या वेळात तुमच्या त्या 3-4 तासाची रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही त्याच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवल्या पाहिजेत. डेली लेक्चर करतच तुमचे शॉर्ट नोट्स पण तयार पाहिजेत, जेणेकरून परत पुढे जाऊन तुम्हाला एकदम प्रेशर येणार नाही की आता शॉर्ट नोट्स कुठून घेऊ आणि मी सगळे लेक्चर्स परत एकदा कधी बघू. नाही, तुम्ही जे डेली लेक्चर करताय त्याच्याबरोबरच तुमचे शॉर्ट नोट्स काढून ठेवा. किंवा फॉर्म्युलेज असतील तर ते फॉर्म्युले सेपरेट करून ठेवा. तर आपल्याला रिव्हिजन कशी करायची आणि फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे याच्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आणि सेल्फ स्टडी करायचं असेल तर तोही तुम्ही असंच करायचं आहे. डेली टेक्निकल, नॉन टेक्निकल हे तुमची रीड करून, त्याची रिव्हिजन करून, शॉर्ट नोट्स काढून ठेवून आणि नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस हे सगळं झालंच पाहिजे. करू शकता तुम्ही सेल्फ स्टडी, काहीच अवघड नाही आहे. कोणते यूट्यूब चॅनल्स यूज करायचे हे सुद्धा मी याचासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. की आणि बऱ्याच माझ्या ITI स्टुडंट्स अशा मैत्रिणी असतील की त्या सध्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांची लग्न झाले आहेत, ज्यांच्यावर घराची जबाबदारी आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की हाऊसवाईफनी स्वतः मेंटली कसं स्थिर राहायचं आणि कसा अभ्यास करायचा. आणि त्याबाबतीत अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही मला सांगा, मी तुम्हाला नक्की गाईड करेन. तर आपल्या चॅनलवर बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत, ते तुम्ही सगळे जाऊन नक्की बघा. आणि आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एक चांगल्या कमेंटनं मला मोटिवेशन मिळतं. माझे जे एफर्ट्स आहेत ते सार्थकी लागतील. सो बाय, थँक्यू सो मच.